पत्रकारिता युवा पुरस्काराचा आपला पुढचा मानकरी आहे श्रीकांत बंगाळे। प्रश्न विचारणं सोपं असतं, पण ते प्रश्न प्रत्यक्ष जगणं आणि तळागाळातील विदारक सत्य समोर आणणं जास्त महत्वाचं असतं। आणि हीच खरी ओळख आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची। याच चौथ्या स्तंभाचा शिलेदार म्हणजे श्रीकांत बंगाळे। पुण्याच्या प्रतिष्ठित रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचे धडे गिरवल्यानंतर मागील 9 वर्षांपासून ते माध्यम क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवतायत। 2017 पासून BBC न्यूज मराठीचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीकांत यांच्या पत्रकारितेचा कणा म्हणजे शेती, कष्टकरी आणि ग्रामीण महिलांचे प्रश्न। त्यांच्या गावाकडची गोष्ट या विशेष सिरीजने लोकप्रियतेचं शिखर गाठलं। 176 भागांच्या या प्रदीर्घ प्रवासातून त्यांनी केवळ सरकारी योजनाच लोकांपर्यंत पोहोचवल्या नाहीत, तर प्रशासकीय त्रुटींवरही बोट ठेवलं। मग तो समृद्धी महामार्गाचा वास्तववादी रिपोर्ट असो किंवा खतांच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश, श्रीकांत यांनी आपल्या धारदार प्रश्नांनी सत्तेला नेहमीच जाब विचारला। त्यांच्या शब्दात मातीचा सुगंध आहे आणि आवाजात सत्याची धार आहे। याच निर्भीड पत्रकारितेची पावती म्हणून त्यांना रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नलिझम आणि रेड इंक सारख्या देशातील सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे। त्यांच्या हागणदारीमुक्त महाराष्ट्र या ग्राउंड रिपोर्टला जागतिक स्तरावर BBC बेस्ट ऑन साइट इम्पॅक्ट अवॉर्ड मिळणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली। केवळ बातम्या देणं हा त्यांचा उद्देश नाही, तर समाजाला लागलेली व्यसनाधीनतेची कीड असो वा गोरक्षणाच्या नावाखाली होणारं लिंचिंग, यावर त्यांनी अत्यंत धाडसाने प्रकाश टाकला। पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचं स्वप्न डोळ्यात घेऊन चालणाऱ्या श्रीकांत बंगाळे या ध्येयवेड्या तरुणाला यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण युवा पत्रकारिता पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। श्रीकांत यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावरती येऊन पुरस्काराचा स्वीकार करावा।